तथागत बुद्धांचे तत्वज्ञान डोक्यात घेतले पाहिजे की तथागत बुद्धांचे तत्वज्ञान डोक्यात घेतले पाहिजे आणि बाबा भीमाचे कष्ट तुम्हाला आठवले पाहिजे। अरे खुर्चीसाठी ज्या लोकांनी बेईमानी केली अशा मनुवादी भडव्यांना चौकात नेऊन उभ्यानं पेटवले पाहिजे। ही लाईन होती मनुवाद्यांसाठी। बेईमान नेते ही लाईन स्पेशल नेत्यांसाठी सुरुवातीतच होती। आणि एक आणखी छोटीशी लाईन बेईमान सैनिकांसाठी जे बाबासाहेबांच्या नावाने स्वाभिमानाने इथपर्यंत येतात आणि त्यांचं नाव घेणं त्यांना लाज वाटती, नाव घेण्याला सांगायला लाज वाटती की मी बाबासाहेबाचं लेकरू आहे। म्हणून त्यांच्यासाठी 2 लाईन ऐकायची आहे की नाही ऐकायची? थोडस प्रोत्साहन तर द्या, तेव्हाच तर आमच्यासारखे भीमसैनिक तुमच्या सोबत बोलतील ना की न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवतो, न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवतो, पुढारी त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवतो। न्याय त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवतो, पुढारी त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवतो। अरे हिवा पाहून तिवा मांडणारे या भारतात लय हिजडे भेटतील, पण खानदानी मर्द महार त्याला म्हणावे जो बाबासाहेबांचे नाव चालवतो। खतरनाक जय सीएम बघितले ना कोण आहे? नाव घ्यायचं काम नाही, पण भले भले नेता जे भारताबाहेर जातात तेव्हा काय म्हणतात माहिती आहे का? आम्ही बुद्धाच्या देशातून आलो। तिथे सांगतात स्वतःची ओळख का आम्ही भारतातून आलो, बुद्धाच्या देशातून आलो। आणि इकडे आल्यावर काय म्हणतात? जातीवाद करतात। म्हणून त्यांच्यासाठी 2 लाईन की बाहेर देशात गेल्यावर म्हणता तुम्ही बुद्ध आणि आपल्या देशात आल्यावर करता तुम्ही युद्ध। के बाहेर देशात गेल्यावर म्हणता तुम्ही बुद्ध, आपल्या देशात आल्यावर करता तुम्ही युद्ध। अबे काय या जीवनात साबित करणं चाहता तुम्ही? अजी बुद्धाशिवाय कुणीच नाही या जगात शुद्ध। नमो बुद्धाय। गुलामी का टूट गया जाल, गुलामी का टूट गया जाल, भिखारी बने मला माझ्या ताई बहिणींना मनापासून स्वाभिमानाचा निळा भडक, खतरनाक जय भीम कडक। सर्वांना असं वाटतं का आम्ही फॅन फॉलोइंग बनवासाठी, आपलं नाव उंच करासाठी हे सगळे काम करतो, पण असं काही नाही आहे। आम्ही पण तुमच्यासारखेच आहो आणि बाबासाहेबांचे लेकरू आहो सर्वात पहिले। म्हणून मला खूप स्वाभिमान वाटतो आपल्या समाजाबद्दल बोलायला, कारण आपला समाजच त्यांच्याच मेहनतीमुळे आज आम्ही इथपर्यंत येतो आणि तुमच्यासोबत परस्पर बोलायची कोशिश करतो। जसं की थोड्या वेळाआधी अयूब भाईचा डान्स होत होता तेव्हा एक मनुवाद झाला डान्स मध्ये, आपल्याच समाजात झाला। तो कसा झाला? आपलेच माणसं। खरा जातीवाद आहे दारू, म्हणून या दारूवरती 2 शब्द, जाम पे जाम पीने से क्या फायदा, अबे रात में पी सुबह को तो उतर ही जाएगी। जाम पर जाम पीने से क्या फायदा, अबे रात में भी सुबह को तो उतर ही जाएगी, लेकिन मेरे बाबा साहब के विचारों के 2 घूंट पीकर देख, बाकी की जिंदगी तेरी फुकट में सुधर जाएगी।
चाह नहीं है किसी अप्सरा की जो दिल जले या आतंकवादी बन जाओ। के चाह नहीं है किसी अप्सरा की जो दिल जले या आतंकवादी बन जाओ। अरे पुजारी हूँ मैं भीमराव राम जी का, मैं चाहूँ तो सभी के दिलों में उनका मंदिर बना जाओ। खतरनाक जय भीम। एके दिवशी बापू कुटीला गेले होतो। आमच्या इथे वर्धा सेवाग्राम इथे गांधीजींचं घर आहे, तर आम्ही गांधीजींच्या घरी माझ्या भाऊजीला मी घेऊन गेलो होतो आणि तिथे बऱ्याच गांधीजीच्या वस्तू ठेवून होत्या, जे तिथे आता कर्मचारी पण आहेत। तर बऱ्याच वस्तू पाहून आम्ही थोडंसं काही ना काही चर्चा करतो ना, तशी चर्चा केली की हा गांधीजीचा टेलिफोन होता, गांधीजी इथून संपर्क तिथे करत होते। आणि तसंच एक साऊंड वाजवायचं एक टेप रिकॉर्डर येतं ना गोल कलरचं, ते गोलचं असतं काळ्या कलरचं, त्याने गाणे वाजतात मनोरंजन। तर मी चुकीनं असं म्हटलं की गांधीजी जेव्हा थकून भागून येत होते, जेव्हा त्यांना थोडासा शिल्लक वेळ भेटत होता, तेव्हा त्यांनी थोडंसं मनोरंजन व्हायसाठी गाणे ऐकत असेल। तर तिचा एक कर्मचारी खूप हिंसाने मला, म्हणजे लेडीज होती ती, ताई बोलली, खूप हिंसाने जवळ आली ना बोलली, गांधीजीनं म्हणे गाणे ऐकले असते ना म्हणे तर भारत स्वतंत्र नसं झाला। तिनं असं केलं तर एकदम यार मला डोक्यात लागली, कारण गांधीजी तर अहिंसावादी होते ना, म्हणून मी ते जवळ गेलो आणि तिला म्हटलं, काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखड्यावर, काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखड्यावर, अजी गांधीजी जगले मजे पण तरी तेच नव्हतं मुखड्यावर। काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखड्यावर, गांधीजी जगले मजे पण तरी तेच नव्हतं मुखड्यावर, पण माझा भीमराव महान ज्ञान सूर्य झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर, फक्त एका पावाच्या तुकड्यावर। काही दिवसापूर्वी एक जातीवादी मला बोलला कि हम बाबा साहेब की प्रतिमा को और तोड़ेंगे। तो बोलला हम बाबा साहेब की प्रतिमा को और तोड़ेंगे। मी म्हटलं अरे मूर्ख, बाबा साहेब की प्रतिमा की बाजू की दीवार की एक ईंट को भी हाथ लगाया ना तो ईंट निकाल कर उधर तेरे को फिट नहीं कर दिया तो अपने भी बाबा साहेब की औलाद नहीं। खतरनाक जय। सैनिकांना खूप धमक्या येतात, थोडस तुम्ही सपोर्ट करत जा आम्हाला, कम से कम जिवंत तरी राहिलो पाहिजे। एक जण मला म्हणत होता की तुला मारून टाकीन, कापून टाकीन म्हणे तुला, त्याला बदल्यात मी पण बोललो, मी म्हटलं दादा माझ्याकडून भी दोन शब्द ऐकून घे। तर बोले, मी म्हटलं हम दिखते हैं शरीफ लेकिन हम है उल्टे खोपड़ी के हम दिखते हैं शरीफ
लेकिन हम हैं उल्टे खोपड़ी के। अबे जय भीम वालों के नाम से तो यमराज भी कांपे, फिर तू कैसे मार देगा रे भोसड़ी के? खतरनाक जय भीम। पैसे खाऊ लोकांसाठी दोन शब्द बोलतो आणखी। सन्मान मिळतो समाजात भीम विचार वाटणाऱ्याला, सन्मान मिळतो समाजात भीम विचार वाटणाऱ्याला। अबे किंमत नाही रे समाजात थुकला थुका चाटणाऱ्याला। खतरनाक जय भीम। संविधान बदलतात म्हणते, त्या भडव्यांसाठी दोन होऊ देऊ का? ऐरे गैरे की ना तादाद जाएगी, ऐरे गैरे की ना तादाद जाएगी, दुश्मनों से भिड़ने खतरनाक फौलाद जाएगी। ऐरे गैरे की ना तादाद जाएगी, दुश्मनों से भिड़ने खतरनाक फौलाद जाएगी। अरे अपने संविधान के खातिर मंत्रालय में प्रणय दादा, सर कटाने ये अम्बेडकर की औलाद जाएगी।